नमस्कार. व्हॉयेज ऑफ बीट अर्थातच वाटचुकार प्रवास. आम्ही नेहमीच आपल्यापर्यंत अपरिचित अशी पर्यटन स्थळे व त्यांची माहिती घेऊन येत असतो. शीतकालीन चारधाम यात्रा अशीच एक अल्पपरिचित यात्रा होय. आज आपण उत्तरकाशीतच आहोत आणि उद्या जाणार आहोत, सकाळी जाणार आहोत गंगोत्रीच्या शीतकालीन निवासाकडे म्हणजे मुखवा इथे. इथून शेअर टॅक्सीने जाता येतं. आपण शेअर टॅक्सीने जाणार आहोत आणि मुखवा इथे राहण्याची जर व्यवस्था झाली तर मुखवाला राहणार किंवा मुखवाच्या नदीच्या पलीकडे एक धराली म्हणून गाव आहे, तिथे राहण्याची व्यवस्था होते का ते पाहूयात. किंवा हर्षीला राहण्याची व्यवस्था आहे असं 100% खात्रीपूर्वक कळलेलं आहे. या 3 ठिकाणी आपण कुठे राहता येतं ते गेल्यावर बघूयात. श्री गंगोत्री मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्याबरोबर आपल्याला समोर जुने गंगोत्री मंदिर दिसते. हे मंदिर पूर्णपणे लाकडामध्ये बांधलेले असून आता मात्र येथे मूर्तीची पूजा केली जात नाही. या मंदिराच्या शेजारीच नवे गंगोत्री मंदिर आहे, जिथे सध्या शीतकाळामध्ये गंगोत्री मातेची प्रतिमा आणून पूजा केली जाते. मुखवा अर्थातच मुखीमठ. या प्राचीन काळापासून वस्ती असणाऱ्या गावामध्ये भरपूर जुनी घरं दिसतात. येथील वास्तुकला शास्त्राचा नमुना म्हणजे दगड आणि लाकडांनी बांधलेली घरं, जी हिवाळ्यात अतिशय उबदार असतात. या घरांवर येथील दगडी कौलांनी छते साकारलेली दिसतात. या घरात राहणाऱ्या कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक पतीप्रमाणे या घरावरील लाकडांवर नक्षीकाम केलेलं आढळतं. काही घरं तर इतकी सुंदर आहेत की 1-2 दिवस तरी या घरात राहायला मिळावं अशी इच्छा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हिवाळ्याच्या 2-3 दिवसात इथली सारी कुटुंब घर बंद करून हिमालयाच्या खालच्या भागात म्हणजे उत्तरकाशीच्या दिशेने जातात. जणू काही गंगा मातेप्रमाणेच येथील रहिवाशांचाही ग्रीष्मकालीन आणि शीतकालीन निवास हा वेगवेगळा असतो. मुखवा येथील गंगोत्रीच्या मंदिरात मात्र 12ही महिने पूजा केली जाते. येथील पुजारी कायम इथे वस्ती करून राहतात, अगदी हिवाळ्यात भरपूर बर्फ पडलेला असला तरी. जय गंगा मैया। मेरा नाम गगन सेमाल, मैं राउतर पुरोहित गंगोत्री धाम से, और यहाँ पर आजकल शीतकालीन निवास माँ गंगा जी का मुखवा गाँव है। ये सामने आप माँ गंगा जी की मूर्ति देख रहे हैं। 6 महीने गंगोत्री में पूजा होती है और बाकी यहाँ पर तो साल भर चलती रहती है पूजा। पूरे शीतकाल में भी यहाँ पर गंगा जी की पूजा चलती है। और ये हमारा मतलब गंगा जी का मायका बोलते हैं इस गाँव को। इस गाँव से गंगा जी का मायका है। जब अक्षय तृतीया को गंगोत्री का कपाट खुलता है, उस टाइम गंगा जी यहाँ से जाती है। जैसे एक बेटी को विदा किया जाता है, शादी में एक बेटी को अपने विदा किया जाता है, उसी प्रकार सब गांव के लोग माँ गंगा जी को भी यहाँ से उसी तरह विदा करते हैं, फिर गंगोत्री में पहुँचाते हैं। और लास्ट में जब दीपावली के अगले दिन अन्नकूट पर गंगोत्री के कपाट बंद होते हैं, फिर उसके बाद गंगा जी यहाँ पर स्थापित पुनः हो जाती है। जी, जय माँ गंगे। जय माँ। मुखबा गाव हे चारही बाजूंनी सुंदर अशा पर्वतराजींनी वेढलेलं आहे. हिमाच्छादित शिखरं ही श्रीकांत पर्वत, हिंदयानी पर्वत, जाओनली आणि सुमेरू पर्वताची आपल्याला येथून दिसतात. आणि नदीच्या पलीकडेच हर्षिल नावाचे छोटे गाव आहे. त्याच्या शेजारीच छोटे धराली नावाचेही गाव आहे.
मुखवा किंवा धराली यापैकी कुठंच आपली राहण्याची सोय झाली नाही, पण हर्षिल येथं हॉटेल्स आहेत असं समजलं, त्यामुळे आपण आता इथून हर्षिलला जाणार आहोत. मुखवापासून हर्षिलपर्यंत साधारण 4 किलोमीटरचा असा रस्ता आहे. जर आपली स्वतःची गाडी नसेल तर हा पायीच जावा लागतो. पण हा रस्ता अतिशय सुंदर आणि रस्त्याने सतत आपल्यासोबत गंगा नदी आहे, गंगा माई आहे. पलीकडे धराली गाव दिसतंय. धराली गावापासूनच गंगोत्रीला जाण्याचा रस्ता जातो. या धराली गाव आणि ह्या भागामध्ये ऊन पडत नाही, त्यामुळे इथला बर्फ वितळत नाही लवकर, पण डोंगराच्या या बाजूचा बर्फ मात्र लवकर वितळतो. 4 कदम आपके साथ. मुखवा ऋषी मतंग यांचे ठिकाण. हेलो, बोलो राम जी की जय, गंगा मैया की जय. गंगा नदीचं पात्र सुंदरपणे खळखळ वाहतीये नदी आणि समोर हे बर्फाचा डोंगर. हा समोर जो रस्ता दिसतोय, झूम करून दाखवलाय मी, हा रस्ता आहे तो गंगोत्रीला जाण्याचा रस्ता आहे. ह्या धराली गावामधली आता हे समोर घरं दिसत आहेत. घरावरती अजूनही बर्फ आहे. शीतकालात म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 3 महिने हे सर्व घरं बंद करतात इथली लोक आणि उत्तर काशीला जाऊन राहतात. मुखवामध्येही असंच. आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी जी लाकडी घरं पाहिली ती सगळी बंद होती. ती सर्व माणसं, सगळं कुटुंब घर बंद करून मुखवापासून निघून उत्तर काशी किंवा त्या दिशेने जिथे थंडी कमी आहे अशा ठिकाणी जाऊन राहतात. हिमाचलमधली ही प्रसिद्ध स्लेट दगड आहे, दगडी पाटी आपण ज्याला म्हणतो, ज्याची पूर्वी पाटी बनवली जायची. इथल्या जुन्या घरांवरती याचे छप्पर आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण हर्षिल गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि या हर्षिल गावातला हा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेने ही जी घरावरती सुंदर अशी चित्र काढलेली आहेत. आणि ह्या सगळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या चित्रामधून स्थानिक संस्कृती, स्थानिक पेहराव हा आपल्याला समजून येतोय. हर्षिल नाही, याला स्वर्ग म्हणाला. आपण आता नदीपात्रात उभे आहोत. इतकं सुंदर, दोन्ही बाजूंनी उंच उंच बर्फाचे डोंगर. आहा, समोर गर्द देवदार झाडी आणि सुंदर निळं थंडगार पाणी. किती वेगवेगळ्या रंगाचे हे गोल गोटे आहेत. काळ्या, पांढऱ्या, राखाडी रंगाच्या अनेक शेड्स. आणि आपण हे पाणी जवळून बघूयात.
गंगेचं पात्र जास्त खोल नाही आहे, पण पाणी किती स्वच्छ आहे. नदीच्या डाव्या बाजूने आता आपण मुखवाच्या दिशेने तोंड करून उभे आहोत. तर डाव्या बाजूने हा जो समोर आहे, समोरून आपल्याला हा रस्ता दिसतोय, हा मुखवाला जाणारा रस्ता आहे. आम्ही आता इथून पायी आलो मुखवा ते हर्षिल. आणि हा जो उजव्या बाजूला, आता आपल्या उजव्या बाजूला ही जी झाडी दिसतीये, या झाडीच्या पलीकडनं गंगोत्रीला जाणारा रस्ता आहे. अच्छा भाई, आप कहाँ से हो? सुखी से। अच्छा, सुखी नाम क्या है, उसका क्या इतिहास है, क्यों पड़ा सुखी नाम? सुखी है, दुखी कोई नहीं है। अच्छा, बढ़िया, ये बात भी सही है। क्या नाम है आपका? राम। राम भैया। अभी हम जा रहे हैं हर्षिल से उत्तरकाशी की तरफ। ये वही कल का रास्ता है। रास्ते में हम गंगनानी उतरेंगे। गंगनानी यहाँ पे एक गर्म पानी का स्रोत है, तो ये देखते हुए जाएंगे। हर्षिल से उत्तरकाशी तक का ये रास्ता है, पहाड़ियों से गुजरता हुआ। रास्ते पर बर्फ ही है, जो मिट्टी लगने से टफ हो गया है। और ये हमारे राम भाई एकदम स्किलफुल ड्राइवर हैं, जो अच्छे से हमें वहाँ से ले जा रहे हैं। और ये हमारे सहयात्री है। गंगनानी गरम कुंडाला जाण्याचा हा रस्ता आहे। देवभूमी ऋषी कुंड गंगनानी गंगोत्री धाम। आता आपण आलो आहोत गंगनानी येथे। हर्षिलपासून उत्तरकाशीला जाताना साधारण 25 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे। गंगनानी हा शब्द कदाचित गंगा न्हाणी या शब्दावरून निर्माण झाला असावा। इथं गरम पाण्याची कुंड आहेत, गरम पाण्यातून येणाऱ्या वाफा पण आपल्याला दिसत आहेत आणि इथे भरपूर असा गंधकाचा स्ट्रॉंग वास सुद्धा येतोय। येथील परिसरात हे गरम पाण्याचे कुंड अतिशय प्रसिद्ध आहे। वाह, छान गरम पाणी आहे, तापमान अतिशय उबदार आहे। या कुंडामध्ये उतरण्याच्या पायऱ्या आहेत। गरम कुंडांच्या वरती इथे ऋषी मंदिर आहे, ते आपण आता आलोत। सुंदर लाकडी काम केलेलं आहे आणि हा आजूबाजूचा इतका सुंदर परिसर आहे। मोठे मोठे डोंगर आहेत। गंगोत्रीचे शीतकालीन दर्शन आपले खूप छान झाले आणि आपण आता परत आलो आहोत उत्तरकाशीच्या बिर्ला धर्मशाळेमध्ये। उद्या आपण जाणार आहोत यमुनोत्रीच्या शीतकालीन दर्शन करण्यासाठी। यमुनोत्रीचे शीतकालीन निवास असतं खरसाली खुशीमठ इथे। तिथे जाण्यासाठी बसने बरकोटपर्यंत जाता येतं आणि असं समजलं की बरकोटपासून पुढे बस पण मिळू शकेल किंवा शेअर टॅक्सी पण आहेत। तिथे गेल्यावर बघत आपल्याला काय व्यवस्था होती आहे।